तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून कार्ल मार्क्स की बुद्ध ह्या ग्रंथाचं पठण आपण वर्षावासामध्ये करतोय. तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करताना भगवान बुद्धांनी कार्ल मार्क्सचा आणि बुद्धाचा तौलनिक अभ्यास केला. तसं बघायला गेलं तर कार्ल मार्क्स दार्शनिक आहेत. कार्ल मार्क्सने अर्ध्या जगाला प्रभावित केलं म्हणा किंवा पागल केलं म्हणा, कारण पागल करणं हा बाबासाहेबाचा शब्द आहे. आणि पागल केलं आपण कोण्या माणसाला म्हणतो, दोन अर्थाने वापरला जातो. कधी कधी लोक म्हणतात की हा अभ्यासाकरता एवढा पागल आहे की याला काही दुसरं सुचतच नाही. म्हणजे ते मिनिंग घेतलं तर चांगल्या अर्थाने, पण दगड मारणारा रस्त्यावरचा पागल बघितला की मग ते मिनिंग दुसऱ्या अर्थाने होतं. आणि त्याच अर्थाने की भ्रमित करणं, असं कार्ल मार्क्सने केलं होतं. आणि त्याचे सिद्धांत मांडताना की एका बाजूला बुद्धाचे सिद्धांत आणि दुसऱ्या बाजूला कार्ल मार्क्सचे सिद्धांत बाबासाहेब मांडतात. कारण ह्या मांडण्या पाठीमाग हेतू काय होता? कुठलाही एखादा कवी कविताकार असतो किंवा कविता का करतो, तर त्याच्या सुखाबरोबर त्याला दुनियालाही सुखी किंवा शहाणं करायचं असतं म्हणून. आणि तीच कविता प्रसिद्ध जास्त होते. नाही तर ह्या जगामध्ये प्रत्येक जण कवी येते. आपणही कविताच करत असतो, काही ना काहीतरी बोलतो म्हणजे आपण कविताच करत असतो, पण आपली कविता दखलपात्र होत नाही. आणि काही लोकांच्या कविता दखलपात्र होतात आणि काहीच्या एवढ्या दखलपात्र होतात की त्या व्यवस्थेमध्ये प्रचलित होतात. आणि म्हणून कार्ल मार्क्स हा अर्ध्या जगाला प्रचलित झाला. आणि म्हणून बाबासाहेबांना त्याच्या प्रति चिकित्सा करण्याची किंवा मीमांसा करण्याची गरज पडली. मी सुरुवातीच्या बऱ्याच 2-3 याच्यामध्ये सांगितलं की कारण प्रवाह, नद्या समुद्रालाच जाऊन का मिळतात? उगम डोंगरातच का होतो? कधीतरी विरुद्ध दिशेने वाहणारी नदी बघितला की समुद्रातून तुटली आणि ती डोंगराला जाऊन मिळाली, असं कधी होतंय का? नाही होत. तसं ज्ञानाचंही आहे. प्रवाह जसा असतो तो प्रवाह कुठल्या तरी एका बिंदूला जाऊन मिळणारा असतो, की जसं डोंगराचं पाणी समुद्रालाच जाऊन मिळतं, तसे हे प्रवाही एक तर चांगल्यात जाऊन मिळतात किंवा वाईटात जाऊन मिळतात. याला कारण असतं माणसाचं मन. आणि म्हणून आपण मागच्या वेळेचा भगवान बुद्धाचा सिद्धांत पाहिला होता की कोणतीही गोष्ट कायम नाहीये, प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, अस्तित्व हे नेहमीच घडत असतं. असं 3 सिद्धांतातला आपण तो एक सिद्धांत मागच्या म्हणजे परवाला आपण तो बघितला होता. बाबासाहेबांनी 25 सिद्धांत दिलेत, त्यातला आजचा आपण 24वा सिद्धांत बघतोय की भगवान बुद्धाचा 24वा सिद्धांत आहे, युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक असतं. आता याच्यातून काय अर्थ निघतो? संकेत. भगवान बुद्धाची बरीचशी व्याख्या आपण काय करतो? म्हणता नाही, बुद्ध म्हणतात युद्ध नको, बुद्ध हवा. ही घोषणा खरी आहे का? बाबासाहेब सिद्धांतच मांडतात की बुद्ध म्हणतात युद्ध हे सत्यासाठी व न्यायासाठी जर नसेल तर घातक आहे. म्हणजे बुद्धाला युद्ध नाकारलेलं नाही. आणि मग आपल्या व्याख्या खूप वेगळ्या होतात की बुद्ध युद्धच नाकारतात. बुद्ध युद्ध नाकारत नाहीत, पण ते युद्ध सत्य आणि न्यायासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या बुद्धाच्या युद्धाच्या व्याख्या करताना आपल्याला खूप सजगतेने करावं लागते. बाबासाहेबांनी सिद्धांतच दिला इथे, तोही कार्ल मार्क्सला. का दिला असेल बाबासाहेबांनी हा सिद्धांत? बाबासाहेबांनी असंच उचलली जीवन लावली टाळ्याला असं झालंय का?
नाही झालं. अजातशत्रूने जेव्हा वज्जीवरती आक्रमण करायचंय तेव्हा आपला दूत भगवंताकडे पाठवलेला आहे आणि तिथे भगवंताला ते विचारतात की मला त्यांना जिंकता येईल का. भगवान बुद्धाने 11 नियम आनंदाला विचारले की ती लोक ते करतात का, आणि मी सांगितलेले ते नियम जर पाळत असतील तर त्यांना जिंकणं शक्य नाही. त्याच्यानंतरचा तो बुद्धाचं हे तत्वज्ञान ऐकून अजातशत्रूने ते 11 नियम तोडायची व्यवस्था केलेली आहे त्या राज्यामध्ये जाऊन आपले दूत पाठवून. म्हणून बुद्धाला युद्ध अपेक्षित आहे. पण कुठलं युद्ध अपेक्षित आहे तर जर बुद्धाच्या युद्धाचे आपण प्रकार पाडले तर बुद्ध पहिलं आपल्यावरतीच इम्प्लिमेंट करतात आणि भगवान बुद्धाच्या स्वतःच्याच बोधी प्राप्त करण्याकरता मार सेनेशी युद्ध दर्शवलेलं आहे. आणि म्हणून मग आपण अक्सर जे रॅन्डम म्हणतो की नाही की बुद्ध हवा की युद्ध हवं, याच्या वाक्यामध्ये ते रॅन्डमपणा आपल्याला बाजूला काढावं लागेल. जसं आपण सडनली बोलून जातो ते तसं नाही. कारण बुद्ध म्हणतात की बुद्धालाही बुद्धत्व प्राप्त करण्याकरता मार सेनेशी युद्ध करावं लागेल. आणि ते मार सेनेचं युद्ध समजून घेताना मग आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे वळावं लागतं की मार सेनेवरती विजय मिळवून भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं. आणि मग त्या युद्धाचं वर्णन कसं करायचं आपण. कारण भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितल्यावर प्रत्येक आर्य अष्टांगिक मार्गातल्या त्या सत्यामध्ये युद्ध आहे. आर्य अष्टांगिक मार्गातले जर तुम्ही 8 मार्ग बघितले तर त्या प्रत्येक मार्गामध्ये युद्धाशिवाय दुसरं काहीही नाही. सम्यक वाणी वापरायची तर युद्धच आहे की नाही, की तुम्हाला ती सम्यक वाणी वापरण्याकरता त्या वाणीवरती नियंत्रण करणं म्हणजे त्या वाणीशी युद्ध करणंच आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी युद्ध सत्यासाठी व न्यायासाठी असलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात आणि भगवान बुद्धाचा सिद्धांत टाकतात. आणि मग आपल्याला सुरुवातच करायची झाली तर माझ्यासारखा भिक्षुमग तुम्हाला ह्या जमान्यात घेऊन येतो. भगवान बुद्धांनी तिथे सांगितलेलं जिथे ते आहे का इथपर्यंत माझ्यासारखा भिक्षू तुम्हाला घेऊन येतो. आणि मग भगवान बुद्धांनी युद्धच जर आपल्या बुद्धी प्राप्त करण्याकरता किंवा बौद्धित्व प्राप्त करण्याकरता युद्ध केलं असेल आणि तिथेही जर त्यांनी सत्य आणि न्यायच वापरला असेल तर पहिली गोष्ट येते की कशा करता सत्य आणि न्याय काय होतं. तर भगवान बुद्धाला पहिला साक्षात्कार झाला की शरीराला त्रास देऊन काहीही जिंकता येत नाही. पहिला सत्यासाठी पहिला संघर्ष काय होता की शरीराला त्रास देऊन मला कुठेही सत्यापर्यंत पोहोचता येत नाही. आणि शरीर म्हणूनच म्हणतात आला की आपण त्याची व्याख्या बनवलेली की शरीर ही सगळ्यात चांगली संपत्ती आहे. निरोगी शरीर असेल तर त्यात निरोगी मन बसतं. निरोगी शरीर नसेल तर तुमचं मनही निरोगी नसतं. आणि म्हणून पहिलं युद्ध जर कशाशी करायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराबरोबर करावं लागतं, आपल्या मनाबरोबर करावं लागतं. कारण मन एवढं चंचल आहे की जंगलातल्या माकडासारखं आहे. भगवान बुद्ध मनाला उपमा देतात की ते जंगलातल्या माकडासारखं आहे. ते एका डांगेवर थांबत नाही. ह्या डाळीवरून त्या डाळीवर, त्या डाळीवरून त्या डाळीवर. आणि मग त्याला जर तुम्हाला शांत करायचं असेल किंवा माणसात आणायचं असेल तर पहिलं युद्ध तुम्हाला तुमच्या मनाशी करावं लागतं. आणि मनाशी युद्ध करणं हे सगळ्यात म्हणून म्हणतात ना की जगातल्या सगळ्या जगाला जिंकल्या जाईल. अलेक्झांडर ज्याला तुम्ही जगत जेता म्हणतात, पूर्ण जग जिंकायला निघाला होता. डायजोनिस हा त्याच्या राज्यामधला एक तत्वज्ञ होता, खूप श्रीमंत होता. आणि त्याला जेव्हा सॉक्रेटिस भेटला आणि ती उपरती आली त्याच्यामध्ये की मी हे सगळं ऐश्वर कमवलंय, याच्यामुळे मला अमरत्व येणार आहे का. आणि खूप विचार केल्यानंतर त्याला वाटलं की नाही, यांनी मला काहीच होणार नाही. जसं तुम्ही लता मंगेशकर मेली, ती मरताना शेवटी म्हणत होती, कारण तिच्या अंगावर गाऊन होता, ती म्हणत होती माझ्या घरातल्या 25 कपाटामध्ये साड्या आहेत आणि एकाही साडीची किंमत 2 लाखाच्या खालची नाही. पण आता मला इथले डॉक्टर हा गाऊनच्या व्यतिरिक्त काही घालण्याची परमिशन
देत नाही. म्हणजे तिचं मनही तिथपर्यंत युद्ध करत होतं, या आयुष्यात एवढं मी कमावलं हे मला नेताना येत नाही किंवा ते उपभोगताही येत नाही. हे मनाचं युद्ध त्या वेळेस तिला जिंकता आलं की नाही माहिती नाही, ती कुठे गेली तर. परंतु ह्या मनाचं युद्ध ज्याला जिंकता येतं त्याला मरण्याची कला साध्य होते. आणि म्हणून पहिलं युद्ध कोणाबरोबर असेल तर ते स्वतःशीच असतं. आणि मग या स्वतःशी युद्ध करत असताना कुठल्या युद्धाला आयुध लागतात की नाही. युद्ध करायला गेला तर आजच्या जमान्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की पेपरला याला त्याला तुम्ही सगळे वाचता की क्षेपणास्त्रांनी युद्ध होतात. काही जमान्यामध्ये तर असे युद्ध येतील की तुम्ही इथून बोलून तुमच्या तोंडामध्येच एखादे अस्त्र निर्माण करण्याची ताकद येईल. ह्या युद्धाच्या कलेमध्ये जेव्हा आपण पारंगत होतो तेव्हा आपल्याला जर आपल्या मनाला जिंकायचंय तर त्याला जिंकण्याकरता काही ना काही आयुध लागत असतील की नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध आपल्याला 12 कड्याचं युद्ध करायला सांगतात की जिथून अज्ञानाने सुरुवात होते की जी काया वाचा मनाने करायची असते. की नुसतं मनाला जिंकण्याकरता मनाची निर्मिती. आणि म्हणून तुम्हाला जर कधी कधी म्हणत असेल की कर्माचा विपाक होतो, डोक्यावर नाही जात ना. कर्माचा विपाक होतो म्हणजे काय होतं की कुठलं कर्म पुढचा जन्म घेणार असतं. की जसं एखादं आंब्याचं फळ पिकलं, विपाक म्हणजे पिकणं, पिकल्यानंतरच खाली पडतं, तसंच आपल्या कर्माचा विपाक झाल्यानंतर दुसरा जन्म आपल्याला घ्यावा लागतो. त्या विपाकाकरता कुठलं कर्म विपाक होतं तर भगवान बुद्ध म्हणतात की चित्तात निर्माण झालेलं कर्म जोपर्यंत वाणीवर येत नाही. विपाकाच्या 3 क्रिया सांगतात भगवान बुद्ध युद्धाच्या, जे अस्त्र वापरायचे आपल्याला. की जर मनावर विजय मिळवायचा तर मनामध्ये निर्माण झाले, दुसऱ्या वर्षी घृणा निर्माण झाली मनात, पण ती जर वाणीवर येऊ दिली नाही. मनात घृणा निर्माण झालेली वाणीवर येणं म्हणजे काय, डायरेक्ट शिवी देऊन टाकणं ना. पुढच्या विषयी घृणा निर्माण झाली, मनात झाली तर पुढच्याला कळणार आहे का नाही. चेहऱ्याचे इम्प्रेशन, एखाद्या वेळेस जो चेहरा वाचला जातो त्याला ओळखायला येईल. कारण म्हणतात ना कधी कधी की त्याच्या घरी गेलो तर आंबट तोंड केलं, काय करायचं, कशाला थांबू त्याच्या घरी, करतात की नाही. घरात गेलो तोंडावरूनच परीक्षा होते की मी आल्याचं स्वागत नाहीये. म्हणजे मनाचे इम्प्रेशन चेहऱ्यावर उमटतात. पण भगवान बुद्ध म्हणतात की मनात निर्माण झालेल्या द्वेष वाणीवर आणू नका. जर वाणीवर आलाच तर त्याला शरीराला आज्ञा देऊ नका. वाणीचं कर्म, मनाचं कर्म वाणीवर येऊन शरीराने कृती केली की ते विपाकीय कर्म बनलं. म्हणून कधी कधी काय होतंय की आपण म्हणतो ना की एखादा माणूस मेला आणि लय भांडकुदळ असेल तर आपण मनातल्या मनात काय म्हणतो, बरं गेलं, ब्यात गेली, लय भांडकुदळ. तोंडावर बोलायची सोय असते का, नाही. भगवान बुद्ध म्हणतात हे विपाक होत नाही. फळ आलं, तुटलं, गेलं, तिथल्या तिथं विपाक झाला. पण तुम्ही जर त्याच्या शोक सभेत म्हटले हे बरं झालं मेलं, लय लोकांना तकलीफ देत होतं, किती लोकांना वाईट वाटेल तिथल्या. सगळेजण म्हणतील अरे हो बाबा आम्हालाही वाटत होतं पण बोलायला नव्हतं पाहिजे. हा साधा नियम आहे. भगवान बुद्धांनी तोच सांगितला की मनामध्ये निर्माण झालेली घृणा वाणीवर आली आणि वाणीवर येऊन ती जर शरीराने कृती केली तर त्याचा विपाक होतो. म्हणजे तुमचं युद्ध जिंकणं किंवा हरण्याचा युद्ध काय आहे तर तुमच्या मनाच्या जिंकण्याकरता शरीर आणि वाणीला परमिशन न देणं. म्हणजे तुम्ही मनाला जिंकण्याच्या पहिल्या प्रक्रियेमधून जाऊ शकता. आणि म्हणून भगवान बुद्धांनी, आता बाबासाहेबाला हा सिद्धांत कार्ल मार्क्स करता इथे अपेक्षित आहे का. कार्ल मार्क्सनं तर धर्माला आपूची गोळी म्हटलंय. मग बाबासाहेबाला भगवान बुद्धाला युद्ध हे सत्य करता लढलं पाहिजे हे कुठल्या परिप्रेक्षेमध्ये अपेक्षित असेल. कारण कार्ल मार्क्सने जगातल्या कामगाराला आदेश दिला की असणारे राजेही मारा, सामंतही मारा आणि आपलं राज्य अस्तित्वात आणा. म्हणून त्यांनी हुकुमशाहीला प्राधान्य दिलेले कार्ल मार्क्स. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्ध युद्धाला परमिशन देतात पण ते सत्यासाठी आणि न्यायासाठी असलं पाहिजे. आणि मग आता आपण जर ते बघितलं
की कार्ल मार्क्सने मांडलेला सिद्धांत, पहिलं युद्ध, आता तुम्ही वाचला नसेल इतिहास, मी थोडासा वाचला आणि म्हणून सांगितलं की लेनिननी पहिली क्रांती केली. पहिला त्याचा शिष्य कोण असेल तर पहिले 3 शिष्य होते त्याचे, लेनिन, माओ आणि कास्ट्रो, हेनरिक कास्ट्रो, हे 3 त्याचे खरे कार्ल मार्क्सचे 3 शिष्य आहे. तिघांनी आपापल्या देशामध्ये ती क्रांती केलेली आहे. रशियामध्ये लेनिननी केली, चीनमध्ये माओनी केली, आणि मला वाटतंय कास्ट्रोचा देश आता मला आठवत नाही, तिथे त्यांनी केली. आणि नंतर मग कम्युनिझम चौकडे पसरत गेला. इथे बाबासाहेबाला तेच म्हणायचंय की कार्ल मार्क्स जसा धर्माला अफूची गोळी म्हणतो, तसं भगवान बुद्धालाही युद्ध अपेक्षित होतं का? आणि जर भगवान बुद्धाला हे सत्याकरता आणि न्यायाकरता युद्ध अपेक्षित होतं, तर बाबासाहेबाचा लढा, आपण त्याला लढाच म्हणतो ना, युद्धाला लढाच म्हटलं जातं, की बाबासाहेबांनी पहिला लढा दिला तो काळाराम मंदिराचा. दुसरा लढा आहे महाडच्या, मला वाटतं पहिला महाडच्या सत्याग्रहाचा आणि दुसरा काळ्या राम मंदिराचा. बुद्धाला धरून आहे की नाही, की सत्यासाठी काय आहे, की जे जे बी हे हवा पाणी हे निसर्ग निर्मित आहे आणि याच्यावरती सर्व मानवाचा अधिकार असला पाहिजे, आणि तो जर कोणी देत नसेल तर त्याच्याकरता युद्ध करणं अटळ आहे, त्याच्याकरता लढाई करणं अटळ आहे. आणि म्हणून बाबासाहेब पहिला संघर्ष पाण्याचा करतात. बाबासाहेबांनी पहिला संघर्ष पाण्याचा का केला, तर ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, निसर्ग निर्मित आहे. पाणी कोणी निर्माण केलंय का? एखाद्या माणसाने निर्माण केलंय का? नाही. जर ते निसर्ग निर्मित आहे आणि त्या निसर्ग निर्मितवरती जन्माला येणाऱ्या माणसाचाच काय, पण मुक्या प्राण्याचाही अधिकार आहे, त्याला कोणी डावलू शकत नाही. आणि तुमची मनुस्मृती मात्र त्याला डावलते, म्हणून तिच्या विरोधात युद्ध करणं हे सत्याकरता आणि न्यायाचं युद्ध आहे. आणि कोणाच्या सिद्धांताचा आधार देतात त्याला? ते बुद्धाच्या सिद्धांताचा आधार आहे. बुद्धांनी तेच केलं की यज्ञामध्ये मारणाऱ्या प्राण्याला तुम्हाला मारण्याचा काहीही अधिकार नाही. तेही युद्ध बुद्धांनी लढलेलं आहे. आणि मग हे युद्ध लढत असताना बाबासाहेब हा जो सिद्धांत सांगतात की न्याय आणि समता आणि सत्य, सत्य काय असेल, त्या सत्यालाही कसं विपर्यास्त केलं जातं ते बघा. शिक्षण हे सर्वांसाठी खुलं असावं, कारण शिक्षण घेणंही बाबासाहेब एक मूलभूत अधिकारातला अधिकार सांगतात. आता तुमच्या डोळ्याने दिसतंय की नाही दिसतंय, पण आताची मुलं काय करतात, ती आताची लढाईच आहे ना. राहुल गांधी बच्चों की गूंज म्हणून 4 ठिकाणी चौकडे सभा घेतोय, ह्या सिद्धांताला धरून आहे. कारण का होतंय ती लढाई कशा करताय, की त्या शिक्षणाचा हक्क आजची व्यवस्था नाकारते, आणि म्हणून ते युद्ध सत्याकरता केलं पाहिजे. मग आता राहुल गांधीचं युद्ध सत्याकरताच आहे का? जर सत्याकरताच असेल, आपण त्यालाही दोष नाही देणार, कारण याच्या अगोदरची सत्ता त्यांचीच होती, बी त्यांनीच लावलं होतं. शिक्षण हळूहळू कसं कमी होईल. काँग्रेसच्याच काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला लमसम परमिशन दिले, नॉन ग्रँटेड. तुम्हाला जर माहित नसेल तर पहिल्याने इंजिनिअरिंग कॉलेज फक्त गव्हर्नमेंटची असायची. मला वाटते शरद पवारांच्याच काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये नॉन ग्रँटेड प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-4 इंजिनिअरिंग कॉलेजला परमिशन देऊन टाकली, की मुलाकडनं फीस घ्यायची, तुम्ही तुमचं चालवायचं. इथून शिक्षण नाकारण्याची पद्धत सुरू झाली. कारण नाकारणं म्हणजे काय, की तुमचा मूलभूत अधिकार नाकारणं, त्याला कुठलीही व्यवस्था केली नव्हती की किती लोकांची आवश्यकता आहे आणि आपण किती लोकांची निर्मिती करतोय. कुठलंही शैक्षणिक धोरण तुम्ही कानावर पडेल असं की नाही. बुद्धांनी तेच केलं होतं. बुद्धांनी ज्या वेळेस तुमचे यज्ञ याग हे होत होते, तर बुद्धाला कळालं की ही शिक्षणाची पद्धत नाही. यज्ञामध्ये शिक्षण होतं ना पहिल्या लोकांचं, ते यज्ञामध्ये याचा बळी दिला की तुम्हाला
बुद्धी प्राप्त व्हायची, दिव्य चक्षु प्राप्त व्हायचे असं सांगायचं. आणि बुद्ध म्हटले नाही नाही, हे तर तोच आहे. शिक्षणाचं उद्दिष्ट वेगळं आहे. भिक्षू बनवा, शिकले पाहिजे. आचरण कसं आहे, ह्या विद्या देता आल्या पाहिजे. एखाद्या बोकडाचा बळी देऊन शिक्षण घेता येणार नाही. ही त्याच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध बाबासाहेबांनी जेव्हा सगळ्यांना इंग्रज सरकारने त्यावेळेचे 3,000 रुपये दिले, एकाने हिंदू युनिव्हर्सिटी काढली, मुसलमानांनी ती व्यवस्था आपल्या कुठलं त्यांचं पवित्र स्थळ आहे त्याला जाया करता म्हणून केली. आणि बाबासाहेबांनी 18 लोकांना शिक्षणाला पाठवण्याकरता केली. युद्ध लढायचे कसे आणि युद्ध लढण्याकरता आयुध निर्माण करायची कशी, याच्यामध्ये बराचसा फरक होता. आणि म्हणून आजही आपल्या डोक्यात जर असेल की फक्त हातात तलवार घेऊन लढणं त्याला विजय म्हणत नाही. बाबासाहेब जर आमच्याकरता लढले नसते तर आजचं हे वैभव आमच्या पदरात पडलं नसतं. आणि म्हणून बाबासाहेब काही तलवार घेऊन लढले नाहीत. बाबासाहेबांनी लढण्याकरता जी आयुध, जी हत्यारं वापरली ती वेगळी होती. ज्याला सत्याग्रह म्हणतात, ज्याला आंदोलन म्हणतात, ज्याला सक्रिय किंवा जागृत करणं म्हणतात, ही हत्यारं बाबासाहेबांनी वापरली होती की ज्याच्यामधून आम्हाला बाहेर यायचं. आणि तोच सिद्धांत भगवान बुद्धाचा होता. भगवान बुद्धांनी कोणालाही हत्यार उघडून जिंकायला सांगितलेलं नाही. आणि म्हणून त्याची लमसम व्याख्या करून टाकली आम्ही की बुद्धाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध जरूर हवा. पण बुद्धांनी सत्यासाठी आणि न्यायासाठी युद्धाला परमिशन दिली होती. ते युद्ध तुम्ही लढाल ते सत्याकरता आणि न्यायाकरता असेल. म्हणून आता न्याय म्हणजे काय म्हणायचं नेमकं, आताच्या परिप्रेक्षीमध्ये सगळेजण ओरडतात की मागासवर्गीयांना सवलत देणं हे गरीब मराठ्या आणि ब्राह्मणावरती अन्याय आहे. न्यायाकरता लढायचं की नाही युद्ध. काय व्याख्या आहे त्यांची की यांचा 60% पोराला ऍडमिशन मिळतं म्हणून आमच्या 78% पोराला मिळत नाही, हा आमच्यावर होणारा अन्याय. आता इथं हे युद्ध लढताना आम्ही काय करायचं, त्या आयुधाला शरणागती जायचंय का. आमचं पण हत्यार तयार पाहिजे ना सांगायला की बाबा आम्हाला हे का मिळतंय म्हणून. आता साधं माझं प्रत्येकाला एकच उदाहरण असतं की भारताला काय म्हणता तुम्ही, भारत माता म्हणता ना. आणि मग या भारत मातेवर जेवढेही जन्माला आले भारत मातेचे कोण आहेत, लेकरं आहेत की नाही. मग जर त्या मातेचेही सगळं लेकरं आहेत तर तिने सगळ्याकडे चांगल्याने पाहिलं पाहिजे. बाबासाहेबाचं खूप सुंदर वाक्य आहे, ते महात्मा गांधीला म्हणतात, महात्मा गांधी आय हॅव नो मदरलँड. बाबासाहेबाचं वाक्य आहे, मी माझं नाही वापरत. महात्मा गांधीला काय म्हणतात ते, मला मातृभूमीच नाहीये. आणि गांधी तिथे टरकतो, कारण एकदा मातृभूमी नाही म्हटली की मग काही करायला मोकळे होतो ना आपण. त्याला माहिती एवढा बुद्धिमान माणूस म्हणतो मला मातृभूमीच नाही. बाबासाहेब म्हणतात गांधी मला मातृभूमीच नाही, कारण तिला जर मी आई म्हणावं तर ती आई मला पदराआड घेऊन स्तनपान द्यायला तयार नाहीये. जशी तुमच्या सगळ्याला ती देते ती मला द्यायला तयार नाहीये. आणि म्हणून जर माझ्या हातून ह्या भारत मातेचं काही विचित्र होणार असेल तर त्याचा दोष मला नका देऊ, तो तिला द्या, कारण तिने माझी बाजू. हा गांधीचा आणि बाबासाहेबांचा संवाद आहे, तुम्ही कधी ऐकला नसेल. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की जर माझ्या हातून या भारताचा काही विध्वंस होणार असेल तर त्याचा दोष मला देऊ नका, कारण ज्या आईने दुसऱ्या मुलांना जसं स्तनपान दिलं तसं मलाही द्यायला पाहिजे होतं, हिने दिलं नाही. पण हिच्याकरता जर माझ्याकडून काही चांगलं होणार असेल तर ती माझी सद्विवेक बुद्धी समजा. काय म्हणतात गांधीला बाबासाहेब, जर ह्या भारताकरता माझ्या हातून काही चांगलं घडणार असेल तर ती माझी सद्विवेक बुद्धी समजा. आणि बौद्ध धर्म स्वीकारताना बाबासाहेब कार्यकर्त्याला तेच सांगतात की मला इतिहासामध्ये विध्वंसक म्हणून माझं नाव कोरायचं नव्हतं. युद्ध जिंकण्याचं हे हत्यार असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा हा सिद्धांत बुद्धाचा घेतला की युद्ध हे न्यायासाठी असलं पाहिजे, आणि मग तिथेच बाबासाहेब सांगतात
आणि म्हणून मी यांनाही सांगत असतो की जे म्हणतात ना अन्याय होतो, आमच्या गरीबावर अन्याय होतो, त्यांना मी सांगतो की ही जर भारत मातेची लेकरं आहेत तर मग इथं डिस्ट्रीब्युशन बी सारख्या पद्धतीने केलं पाहिजे की नाही. बाबासाहेबांनी सारख्याच पद्धतीने केलं. आम्ही 13% आहोत, 13% घेतलं. आमचा हिस्साच घेतलाय, त्याच्यात तुमच्यावर अन्याय करण्यासारखं असं काय. तुम्हाला जर 4 भाऊ असतील आणि एक भाऊ पूर्ण पंडित झाला, सगळंच त्याला देऊन टाकाल का. एखाद्या मराठीच्या घरात 4 पोरं जन्माला आले, त्याच्याकडे 50 एकर शेती आहे आणि पहिलं पोराने PhD केली, मेरिट नुसार सगळं 60 एकर त्याला देऊन टाकन, बाकीचे भेट मागा, होईल का. नाही होणार ना. काय करेल ते कुटुंबाची आई. सगळ्याला सारख्या प्रमाणात वाटेल की नाही. तेच काय ना, आम्ही 13% आहोत, 13% आम्हाला मिळालं. ही गरिबी हटवण्याची प्रक्रिया नाही. आमचा हिस्सा अजूनही आहे, तुम्ही फक्त आम्हाला इथेच दिलाय आणि आम्ही पुढे मागू नये, कारण ह्या जमिनीत हिस्सा मागू नये, ह्या संपत्तीत हिस्सा मागू नये, म्हणून ती ओरड आहे. पूर्ण न्याय झालाय का. पूर्ण न्यायाकरता तुम्ही लढूच नाही, म्हणून अर्ध्यावरच तुम्हाला अडवल्या जातं आणि मग इथे सिद्धांत सुरू होतो. म्हणून मांगाला आणि संभाराला सांगतो की बाबा रे, नुसत्या नोकऱ्या करताच काय झगडता. आता ह्या जमिनीचंही वाटप सर्वांकरता सारखं करा, याच्याकरता येऊन झगडा. संपत्तीचाही वाटा मिळाला पाहिजे की नाही सारखा. जर एकाकडे 200 एकर जमीन आहे, मी या भारत मातेचा पुत्र आहे, तर त्या जमिनीमध्ये 13% हिस्सा माझा असायला हवा. ह्या इथल्या कारखानदारीमध्ये 13% हिस्सा माझा असायला हवा. ते प्रतिनिधित्व आहे, कारण मी या भारत मातेचा सुपुत्र आहे. कारण आमच्या मागण्या उलट्या आहे. ह्या मागण्या उलट्या असल्यामुळं म्हणून त्याला फळ येत नाही. आता ह्या मागण्या अशा झाल्या पाहिजे की भारत मातेचा सुपुत्र आहे, भारत मातेची आम्ही लेकर आहेत, आणि मग त्या भारत मातेच्या पूर्ण संपत्तीचा हिस्सा आम्हाला भेटला पाहिजे. हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, त्याच्याकरता युद्ध लढताना ही आयुध वापरल्या गेली पाहिजे. ही आयुध आम्ही वापरूच नाही, म्हणून त्यांनी त्यांचं हत्यार बाहेर काढलेलं आणि त्या हत्यारालाच आम्ही बळी पडलेलो आहेत. आणि मग म्हणून आमच्यातला भूषण गवई तो सांगतो की SC ST ला क्रेमिलियर आलं पाहिजे. की ज्या क्रेमिलियरच्या भरोश्यावर तू जज झालास रे बाबा. आणि बाप जर सभापती नसता तर डायरेक्ट औरंगाबादच्या खंडपीठातून सुप्रीम कोर्टात गेलाच नसतास. आणि ते मात्र विसरल्या गेलं की मी त्या क्रेमिलियरमुळे तिथं पोहोचलो, पण मी विसरून आता खालच्याला क्रेमिलियर लावायला निघालो. म्हणून म्हणतात हे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, चणे खाण्याकरता दात पाहिजेत. जर आम्हाला IAS घडवायचा असेल तर किमान त्याचा बाप मास्तर असावाच लागतो, तेवढी सक्षमता त्याच्यात असावाच लागते. आणि त्यांचा डाव आहे, आता एकदा मास्टर झाला ना मग याचं रिझर्वेशन काढून घ्या. खूप मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून ते युद्ध जर लढायचं असेल तर ते न्यायाचं आणि नीतीचं असेल. हा बुद्धाचा सिद्धांत आहे की आम्हाला न्यायाने आणि नीतीने लढायचंय. आणि पुढचा आमच्यातलाच माणूस सांगतो की आता एकदा तुम्हाला रिझर्वेशन मिळालं ना मग तुमच्या खालच्या पिढीला नको. कसं होईल. ते मिळवण्याकरता तुमच्या ताकद असायला हवी. आणि म्हणून इथे त्या ऍक्च्युअल लढाईला यावं लागतं की सम्राट अशोकाच्या नंतर हा देश गुलाम का होत गेला. कारण ज्याच्या ताकद आहे त्याला लढण्याची तुम्ही संधीच दिली नाही. आजही तुम्हाला जर पोरगा IAS करायचा असेल तर गावात निंदणारी आणि लोकांची सालदारी करणाऱ्या बापाचा पोरगा होईल का. नाही होणार ना. त्याला कोचिंग करायला पैसे नसतील त्याच्याकडे, त्याला प्रॉपर शिक्षण द्यायला त्याच्याकडे पैसे नसतील. आणि हे काय सांगतात की आता एकदा त्यांनी रिझर्वेशन घेतलं की ते सोडून द्या. म्हणून आम्हाला लढण्याकरता आयुध्य असं असेल की तोंडात दात आहे तोपर्यंत चणे खाऊ द्या. तोंडातले दात पडल्यावर चणे आमच्या पुढे वाढून काय फायदा आहे. म्हणजे जर तुम्ही ही क्रीमच काढून टाकली तर खालचा रिझर्वेशन घेणारच नाही ना. पात्रताच नसेल त्याच्यामध्ये घेण्याची. आम्ही पात्रता घेणारे निर्माण करणारे कोण आहोत, ते मध्यमवर्गीय आहे. हा त्याला साथ देत राहील. तेव्हा कुठे ह्या निर्मिती निर्माण होणार. तुमची निर्मितीच संपवायची हा RSS वाल्यांचा डाव आहे. आणि आमचे लोक शांत बसतात. कसे शांत बसतात. आता इंजिनियर झाला, माझ्या पोराला मी
शिकू शकतो. अरे पण दुसऱ्याच्या पोराचं काय, त्याचं खाऊन इंजिनियर झाला असतो. तुला पहिलं लढलं पाहिजे त्याच्याकरता, कारण तुझं रिझर्वेशन गेलं तर तू एका पिढीला सांभाळशील ही सक्षमता तुझ्यात आहे. पण तुझी नंतरची पिढी संपली की परत गुलामी यायला वेळ लागणार नाही, कारण त्याला शिकण्याची ताकद नाही. तेच मांगाच्या लक्षात येणार. मांगाला माहिती नाही की आपण हे बोलताना काय म्हणतो, अनाडी बाप पण क्षत्र हवं. कशा करता हवं आम्हाला क्षत्र, कारण तो बाप आम्हाला सांगणारा असतो. आणि म्हणून त्यांना मांगाला सांगणं आहे की महाराजचा हात ज्या दिवशी सोडाल ना, आता महाराजचा हात हातात आहे म्हणून मांगाला थोडीफार किंमत आहे. ज्या दिवशी महाराजचा हात सोडाल त्या दिवशी तुमची किंमत जाईल, आणि यांचा हात सोडला म्हणून यांची जाईल, पण यांची थोड्या वेळाने जाईल. म्हणून एकमेकाचे हात सोडू नका. गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये, हे युद्ध आहे. आणि ते समते करता आणि न्याया करताय, जे तुम्ही अन्यायाने लढताय. लढाईचं हत्यार काय असायला हवं आत्ताच्या, जर आपण ह्या सिद्धांतानुसार गेलं तर मांगाच्या लढाईचं हत्यार काय असायला हवं. मांगाच्या लढाईचं हत्यार असायला हवं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो मांगाचा लिटरेसी रेट कमी आहे त्याला वाढवण्याकरता सर्वांनी मदत करावी. कलेक्टर व्हायचं 4थी पास होशील का? अरे ते कलेक्टर व्हायकरता ग्रॅज्युएट व्हावं लागेल ना. मग ती डिमांड करणं पहिली की थोडे वेळ थांबा महारांनो, स्कॉलरशिप घेऊ द्या मांगाला, त्याची हॉस्टेल होऊ द्या, त्याला शिकू द्या, तो त्याग करा. तुझ्याकडे रॉ मटेरियलच नाही आणि तू सामान बनवायला निघालास, हे कुणी घालायचं त्याच्या डोक्यामध्ये. ही लढाई असायला पाहिजे होती. सत्याची लढाई याला म्हणतात. हा सिद्धांत आहे गौतम बुद्धाचा की लढाई जरूर करावी, पण ते सत्य आणि न्यायाकरता असली पाहिजे. आताच्या लढाया कशा करतायत? असत्य करता आणि अन्यायाकरताच आहे. असत्य गोष्ट काय आहे की महाराणी आमचं खाल्लं, असत्य गोष्ट आहे की नाही. अरे राजा, प्रत्येक पोस्ट मध्ये बॅकलॉग आहे. जर तुझं खाल्लं तर बॅकलॉग पूर्ण व्हायला पाहिजे होता ना. प्रत्येक गोष्टीमध्ये बॅकलॉग आहे. चतुर्थ श्रेणीमध्येही आजपर्यंत बॅकलॉग आहे. म्हणून तुमची लढाई सत्यावर आहे का? सत्यावर लढाई लढायची तर दोघांनी मिळून सांगायचं की बॅकलॉग भरा. आणि बॅकलॉग भरताना मग आपसात सांगा ना तुम्ही की आता मांगाची भरती झाली पाहिजे. मी तर सांगेल किमान शिक्षकाच्या 10,000 पोस्ट खाली आहेत. ह्या गव्हर्नमेंटमध्ये जर ताकद असेल तर एक जाहिरात त्यांनी मांगा करताच द्यावी. महार थांबतील की 10,000च्या 10,000 पोस्ट बी मांगाच्या भरायच्या, आणि तिथं मांग उघडे पडतील. तेवढे डीएड बी नाहीत आणि तेवढे बीएड बी नाहीत महाराष्ट्रात. कारण जेव्हा आम्ही उघडे पडू तेव्हा ही लढाई सत्याची आहे का? 2700 वर्षापूर्वी बुद्ध सांगतात की लढाई सत्याची आणि न्यायाची असावी. आम्ही लढाई सत्याची लढत नाही आणि न्यायाची लढत नाही. आणि म्हणून ह्या लढाया करताना मग नुकसान कोणाचं आहे? एनर्जी वाया दोघांची चालली ना. आज ह्या शहरात तर उद्या त्या शहरात. याला वाटतंय माझी 10,000ची सभा, त्याला वाटतंय माझी 25,000ची सभा. अरे त्या 25,000च्या सभेचा प्रवासापासूनचा खर्च जर काढला, तुझ्या 8 दिवसाच्या तयारीचा खर्च काढला, ते एका मांगवाड्यात एक शाळा उभी राहू शकते. न्यायाची लढाई लढायला तुम्हाला व्यवस्थापनच येत नाही. आणि हे व्यवस्थापन जर यायचं असेल तर मग बुद्ध आणि बाबासाहेब आम्हाला कळाले पाहिजेत. बुद्ध आम्हाला सांगताही आले पाहिजेत आणि कळालेही पाहिजेत. लढाई लढायला न्याया करता बाबासाहेबांनी अशा वांझोट्या लढाया लढल्या का? 5 वर्ष काळाराम मंदिराचा लढा लढवत ठेवला. 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा द्यायची. त्यावेळेस बघा दादासाहेब गायकवाडांना फोन केला, बंद करा, आता आपल्याला गरज नाही, आता लढायची गरज नाही. आता त्या काळाराम मंदिरातल्या त्या रामाला वाटू दे, त्याला बोलू दे आम्हाला, तेव्हा आम्ही ठरवू जायचं की नाही जायचं. लढाईच्या सेनापतीला कळलं पाहिजे की माझी लढाई कशा करताय. आणि म्हणून माणसाच्या आयुष्याच्या लढाया फक्त खाली राजसत्ते करताच नसतात. आणि म्हणून मग आम्ही प्रत्येक गोष्टीवर हारतो का? कारण आम्हाला सत्य आणि न्याय याची व्याख्याच कळली नाही. आजही आम्ही आर्थिक दृष्ट्या आपल्याला श्रीमंत व्हायचंय ना सगळ्याला,
मग जर श्रीमंत व्हायचंय तर ते श्रीमंत व्हायचं व्यवस्थापन आम्हाला आलं पाहिजे ना. आणि श्रीमंत व्हायचं व्यवस्थापन जर यायचं असेल तर ते आता काय म्हणतात त्याला, मॉरल येण्याकरता लोक लेक्चरर देतात ना. तर मग आम्हाला त्याच्याकडे बघताच आलं पाहिजे. मग विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्राकडे बघायला काय हरकत आहे? का सुधारले ते? आणि मग ते सुधारले तर पहिला प्रश्न आमच्या पुढे येतो की तिथं कृष्णा खोरं निर्माण झालं. आणि त्या कृष्णा खोऱ्याकरता तिथला पाटीलही एकत्र आला आणि त्यांनी महारही सोबत घेतला. महार श्रीमंत आहे तिकडचे, पश्चिम महाराष्ट्रात जातो मी, त्यांनी सोबत घेतला आणि ते एकत्र येऊन त्यांनी ते पश्चिम नर्मदेचं खोरं एवढं हे केलं तर त्या नर्मदेचं खोरं सुपीक करता करता बिचाऱ्या अजित पवाराला जीव द्यावा लागला. अजित खोऱ्यामुळेच त्याचा जीव गेला. अजित पवाराचा जीव नर्मदा खोऱ्यामुळे गेला. युद्ध लढलं त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचं. आणि आमचा मराठवाडा महाराष्ट्र काय करतोय? निघलो तर आम्ही उपवर्गीकरणाची लढाई बंद करा. अरे या ना सगळे एकत्र. पश्चिम महाराष्ट्राने काय केलं? घ्या ना त्या धनगरालाही सोबत, घ्या ना त्या पाटलालाही सोबत. आणि तुमच्याकडे गोदावरीचं खोर आहे, जायकवाडी बांधली, तिच्या पाण्याचा विनियोग व्यवस्थित होत नाही. बसून ठरवा ना जरा एकदा, हे खोरं का सुपीक होत नाही? युद्ध इथं असावं न्यायाकरता. इथे तुम्हाला माहिती आहे की 16 वर्ष जशी तुमची एनर्जी, पॅन्थर उभं राहिलं आणि पॅन्थरची एनर्जी कुठे घालवायची, त्या युद्धाला मोड कुठे द्यायचं, तर कुणीही डिमांड न केलेल्या मराठवाडा युनिव्हर्सिटीचं नामांतर घडून युद्ध कुणीकडे का वळवलं होतं? वेगळ्या दिशेने 16 वर्ष एनर्जी तुमची वाया घालवली. मला माझं चॅलेंज आहे, एका तरी संघटनेने मागणी केली होती का? दाखवून द्या मला. कुठल्या तरी मांगाच्या, महाराच्या, कंभाराच्या कुठल्या संघटनेने मागणी केली होती की मराठवाडा युनिव्हर्सिटीला बाबासाहेबांचं नाव द्या? कोणाचीच मागणी नव्हती. दुसरा चमत्कार आहे की भारताची घटना म्हणते की जर दोन्ही सभागृहामध्ये एखादं विधेयक पास होत असेल तर त्याची अंमलबजावणी 24 घंट्यात झाली पाहिजे. ही घटना सांगते. युद्ध आम्ही कसे खराब युद्ध लढलो ते बघा. शरद पवार मुख्यमंत्री असताना, पुलोचं सरकार असताना दोन्ही सभागृहामध्ये एकही माणसाचा विरोध नसताना नामांतराचे ठराव पास होतात आणि अंमलबजावणीला 16 वर्ष. युद्ध आम्ही न्यायाने आणि यांनी लढलो होतो का? तिथेच जर आम्ही म्हटलं असं मरू देत, आम्हाला ते केलंय तुम्ही करा. किती लोकांची राखरांगोळी झाली, किती जणांचे घरदार उद्ध्वस्त झाले. का? तर भगवान बुद्धाचा तो सिद्धांत आम्ही अंगीकारला नाही की युद्ध आमचं न्यायासाठी आणि सत्यासाठी असावं. न्यायासाठी आणि सत्यासाठी अंमलबजावणी करा त्या ठरावाची. त्याच्याकरता आम्हाला 16 वर्ष लढावं लागलं. आणि मग ती लढाई मिळवलं काय आम्ही? नामविस्तार. त्या गोविंदभाई सराफ तुमच्याच औरंगाबादचा होता, त्याला त्या मराठवाड्याच्या नावामध्ये एवढी प्रतिष्ठा लपलेली होती तर त्यांनी मरेपर्यंत त्या माणसाने त्याला विरोध केला. आजही परत दुसरी एक गोम सांगून ठेवतो तुम्हाला. जेव्हा बाबासाहेबाचं नाव या मराठवाडा युनिव्हर्सिटीला द्यायचंय तेव्हा ह्या युनिव्हर्सिटीच्या 2 करण्यात आल्या. रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी बनवली परभणीला, तुम्हाला जर माहित नसेल तर. त्यावेळेस डिग्री घ्यायला झुंबड लागली होती की अजून काही दिवसांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आलं ते माझ्या डिग्रीवर येऊ नये म्हणून पाटलाच्या, धनगराच्या, कुंभाराच्या पोराची झुंबड लागली होती की मला आता डिग्री घेऊ द्या. आम्ही नव्हत्या घेतल्या तेव्हा. जेव्हा बाबासाहेबाचं होईल तेव्हा अजूनही नाही घेतलेली मी. माझी अजूनही डिग्री तिथेच पडलेली. म्हणजे आमचे युद्ध हे वेगळे होते. आम्हाला सत्यही माहीत होतं, न्यायही माहीत होता, फक्त आम्हाला लढण्याच्या दिशा माहिती नव्हत्या आणि म्हणून आमच्या एनर्जी वाया घालवू नये. आताही उपवर्गीकरणाचा भाग तोच आहे की तुमच्या फक्त एनर्जी वायाला घालवू नये. की तुम्ही सगळ्यांनी मिळून, मी जे सांगितलं की नुसत्या नोकरीतला हिस्सा नाही, आम्हाला जमिनीतला हिस्सा पाहिजे, आम्हाला उद्योगातला हिस्सा पाहिजे. कारण जर तुम्ही आम्हाला या भारत मातेचे पुत्र म्हणता तर पोरगा म्हणून माझा त्याच्यावर अधिकार आहे. तोच अधिकार तुम्ही मागू नये म्हणून तो उठतो बामणाचा आणि तो म्हणतो की अरे
माझ्या 70% ऍडमिशन नाही मिळालं, त्याच्या 60% मिळालं, त्याने आम्ही आमच्या हिश्श्यातलं घेतलं ना राजा, तुझ्या ह्याच्यातलं नाही घेतलं ना. आणि म्हणून मागेही मी एकदा बोललो होतो, आंदोलन आता सगळ्या मराठ्यांनी मांगानी महाराणी एसटी ओबीसीनी करावं, की आम्हाला आरक्षण नको, बामणाला 3.5% द्या, बाकीचं आम्ही बघू. बामणाला 3.5%च्या पुढे देऊ नका, आरक्षण त्यांना द्या. मागणी काय करा, बामणाच्या आरक्षणची मागणी करा, की 3.5% आरक्षण कोणाला द्यायचंय, बामणाला द्यायचं. लोकसंख्येच्या ह्याच्यात आहे की नाही, बाकीचं आम्ही बघू काय करायचंय ते. कारण प्रत्येक ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये हा 3.5% असलेला तुम्हा सगळ्यांना बोलवतो. आणि हे षडयंत्र ना SC ST ना आमचे जरांगे साहेब कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि बघा परत ती कोलेकोई कशी लावून देतात, एक तर आम्हाला द्या, नाही तर मग कोणालाच नको. आहे की नाही विचित्र प्रकार. तो गुजरातचा पोरगा होता कोणी, त्याचं स्टेटमेंट हेच असायचं ना, आम्हाला द्या आणि आम्हाला देत नसाल तर कोणालाच देऊ. त्याच्या पाठीमागचं षडयंत्र ते असतंय की तुम्हाला तुमच्या नीतीनुसार युद्ध लढू द्यायचं नाही. आम्ही जेव्हा आमच्या नीतीनुसार युद्ध लढायला जातो तेव्हा उशीर का लागेना पण जिंकतो. हे बाबासाहेबांनी घालून दिलेला धडा. एकटा सेनापती लढला ना आमचा. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी नागपूरच्या माणसाला भेटणार होतं का? एवढ्या लांबून पाणी भरायला जाणार होतं का? का त्या चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याने माणूस 200 वर्ष जगणार होता. पण ती जागृतता करायची होती, युद्धाकरता सैन्य उभं करायचं होतं बाबासाहेबांना. आणि तेही न्यायाकरता. कसंही सांगितलं असतं, कारण त्याच्यानंतरही काही गोष्टी घडल्या त्यावेळेस. जेव्हा त्यावेळेची तरुण पोरं होती ना, महाडहून आली आणि त्यांनी आपल्या गावातल्या विहिरीत सत्याग्रह सुरू केली. जर तुम्हाला आठवत असेल, आपले बापदादे बीपदादे सांगतात की आलेल्या पोरांनी काय केलं की गावातल्या विहिरीत पाणी भरायला सुरुवात झाली. आणि मग गावामध्ये असणारी छोटीशी वस्ती आणि दंगली व्हायला लागल्या. बाबासाहेबांचं तिथे एक कोट आहे, ह्याच नियमाला धरून की युद्ध न्यायाचं आणि सत्याचं असावं. बाबासाहेब तिथे सांगतात की मी सत्याग्रह केला महाडचा, कारण महाडच्या म्युन्सिपाल्टीने ठराव केला होता की हे सार्वजनिक आहे, तुम्ही कोणाच्याही विहिरीमध्ये पाणी भरू नका, ती जर सार्वजनिक असेल तर. म्हणजे त्या बोधिसत्वानी आम्हाला लढायला शिकवलं ते भगवान बुद्धाच्या सिद्धांतानुसार, सत्यासाठी आणि न्यायासाठी. आज आम्ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढत नाही, तर अन्यायाच्या बाजूलाच जाऊन उभे राहायला लागलो. बोलावं लागेल, कारण जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत समाजाची बघा. कारण त्यावेळेसचे ज्या ज्या लोकांची घराची रात रांगोळी झाली ती भरून निघेल का? आज किती जण लोक गेले पोचीराम कांबळेच्या घरी? नाही गेले ना तिथे. पोचीराम कांबळेच्या गावाची माहिती आहे का तुम्हाला? महागाई खूप मोठ्या अभिमानाने सांगतात. तुम्ही तरी बघितलंय का? त्या गावामध्ये महाराचं घरच नाही. पोचीराम कांबळेला मारायची हिंमत का झाली? कारण तिथे महार अस्तित्वात नव्हता. म्हणून मांगाला सांगतो की स्वतःहून काड्या ओवाळू नका, महाराणी हमेशा साथ दिलेली आहे लढणारा सोबत. म्हणून आजही आम्ही बाबासाहेबाच्या नंतर शाहू राजाचा फोटो लावतो. महार जाती एवढी इमानदार आहे की ती कधीही आपले उपकार विसरत नाही. आणि म्हणून ह्या लढाईमध्ये जर लढायचं असेल तर ह्या 59 जातीला भगवान बुद्धाच्या सिद्धांतानुसार लढावं लागेल, तरच तुमची उन्नती आहे. मी नाही म्हणत तुम्हाला की बुद्धच व्हा म्हणून, निदान बुद्धाचं आचरण तर करा. कारण मी इथेही बोललो होतो की एक कुठला तरी त्यांचा PhD झालेला मातंगामधला मोठा पुढारी आहे, आणि त्याने उपवासाने म्हटलं होतं की आम्ही बुद्ध व्हायला तयार होतो, पण तुमचा एकही भिक्षू मांगवाड्यात चहा प्यायला पण नाही आला. बुद्धांनी सांगितलं की याचना केल्याशिवाय धम्म द्यायचा नाही. तरी माझी तयारी आहे की ते जे कोणी डॉक्टर साहेब असतील PhD केलेले, 6 महिने रजा काढा, मी तयार आहे मांगवाड्यावर यायला. पण मांगवाडा तर दाखवा. तुम्ही पाहणार नाहीत आणि भिक्षूलाही दाखवणार नाहीत. बुद्ध कसा तुमच्या दाराशी येईल? बुद्ध जर यायचा असेल तर बुद्ध एवढे स्वस्त नाहीये. बुद्ध बाबासाहेबालाही एवढ्या सुखासुखी नाही सापडले.
बाबासाहेबालाही बुद्धाला केळुसकर गुरुजींनी दिलेल्या पुस्तकापासून तर बडोद्याच्या ऑफिसमध्ये अपमान होईपर्यंत वाट बघावं लागली, तेव्हा बुद्ध डोक्यावर घ्यावा लागला. आणि म्हणून आजही आपण जर हा सिद्धांत बघितला की युद्ध तर अवश्य आहे, युद्ध म्हणजे निश्चित सीमा नाहीये, देशादेशाचे युद्ध होतात. आज भारतामध्येही प्रांताप्रांताचे युद्ध आहेत ना, कावेरीच्या पाण्याचा प्रश्न युद्धच आहे ना, मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या याचा प्रश्न तोही प्रश्नच आहे ना. आम्हाला 4 राज्य करायचे का एकत्र ठेवायचे, तेही युद्धाचाच प्रश्न आहे ना. युद्ध कशा करता करावं लागतं तर ते या सिद्धांत सापडतं की युद्ध जर सत्या करता आणि न्याया करता करायचं असेल तरच युद्धाची परमिशन भगवान बुद्ध देतात. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म याला देशाच्या सीमा अडवू शकल्या नाही, तो ओलांडून गेला. जैनाचा धर्म नाही गेला, शिखाचा धर्मही नाही गेला, परंतु बुद्ध धम्म मात्र प्रत्येक सीमा ओलांडून गेला. कारण भगवान बुद्धांनी सत्या करता लढायला सांगितलं. भगवान बुद्धाचे तत्व हे तुमच्या देशाकरता, सत्या करता आणि सगळ्याच करता लागू पडतात. म्हणून हा आजचा सिद्धांत आहे की युद्ध जर करायचंच असेल, युद्धाची गरजच असेल तर ते न्याया करता आणि सत्या करता करावं. मग ते बुद्धाच्या काळापासून तर आतापर्यंतच्या परिस्थितीपर्यंत लागू पडतं. आणि म्हणून प्रत्येक बुद्धांनी युद्धाकरता तयार असलं पाहिजे. फक्त मात्र त्यात ती एक अट आहे की ते युद्ध सत्य आणि न्यायावर आधारित असावं. सत्य आणि न्यायावर आधारित असण्याकरता प्रज्ञेला आव्हान करणं जरुरी आहे. आणि ज्याच्या ज्याच्या प्रज्ञा जागृत असतात ते न्यायाकरता आणि सत्याकरता झगडत असतात. म्हणून हा आजचा सिद्धांत सत्याकरता आणि न्यायाकरता भगवान बुद्धांनी परमिशन दिलेली आहे किंवा बुद्ध त्या सिद्धांताला मान्यता देतात. हा तुम्हाला कळाला असेल. आता भगवान बुद्धाचा एक पुढचा सिद्धांत राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मात्र कार्ल मार्क्सचे सिद्धांत चालू होतील. तर आज आपल्याला हा सिद्धांत समजला असेल. मला जिथपर्यंत आणता आलं की आजच्या दृष्टीने, कारण भगवान बुद्धाचा धम्म आणि बाबासाहेबांचं लिटरेचर हे ज्याला तुम्ही सनातन म्हणता की नाही, सनातनचा अर्थच असा आहे की ते तेव्हाही लागू होतं, आजही लागू आहे आणि पुढेही लागू राहील, त्याला सनातन म्हटलं. आणि हे भगवान बुद्धाचा सिद्धांत, बाबासाहेबांचं लिटरेचर हे सनातन आहे. म्हणजे ते किती जरी जुनं असलं तरी ते नवीन वाटतं. आणि म्हणून या सिद्धांतानुसार आपण सगळेजण प्रयत्न करायला लागू, त्यानुसारच आपलं आचरण होईल. आज भारतामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये जी अननेसेसरी एनर्जी वाया जाते ती जाणार नाही, अशी एक भावना व्यक्त करून आजचा हा सिद्धांत आपण इथेच संपवूया.